त्यांना आश्वासित केलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांचं वर्गीकरण करण्यात यावं, तसंच शाळांमधलं पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि वर्गखोल्यांची स्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन 8 दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। शाळांमधल्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी मानक कार्यपद्धती तयार करून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी। जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्राम विकास विभागाचे सचिव डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंग देओल, दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। शाळांमध्ये पाणी आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निधीचा प्राधान्याने वापर करण्यात यावा, यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या कामी गावकऱ्यांचा सहभाग वाढावा या दृष्टीनं ग्रामसभांमधून जनजागृती करण्यात यावी, असं आवाहनही त्यांनी केलं। भारतरत्न